तर सुप्रीम सोलर वॉटर हीटरचं आता इन्स्टॉलेशन चाललं आहे इकडे. जे कंपनीचे साईट इंजिनियर आहेत ते इन्स्टॉल करत आहेत. याच्यामध्ये बघा 4 प्रकारचे रॉड आहेत. ठीक आहे, हे बघा इथे फिटिंग करत आहेत. हे बघून घ्या म्हणजे तुम्हाला पुढे कळेल की कसं पूर्ण स्ट्रक्चर हा तयार होईल. हा एक रॉड आहे, हा असा एक रॉड आहे, असे 4 आहेत. ठीक आहे, हा एक इथे लावला आहे. त्याच्यानंतर हे बघा असंच जे इथे फिटिंग केलं आहे तसंच हे सेम इथे फिटिंग केलं आहे बघा. हा एक स्क्रू, हा एक स्क्रू, हा पूर्ण तो रॉड. ठीक आहे, इथून पुढे आलो इथे पण सेम 1 2. ठीक आहे, 1 2 अशा प्रकारचे हे 4 रॉड आहेत. हा 1 2 हा 3 आणि 4. ठीक आहे, आणि इथे ट्यूब बसणार, ही खालची बाजू आहे. हे बघा हे 500 लिटरचं आहे, साधारण 11 फूटचं स्ट्रक्चर आहे. हा मधली पट्टी आहे, हे अशा प्रकारे जोडतो बघा. ठीक आहे, म्हणजे ही मधली पट्टी इथून तिथपर्यंत हा बेस तयार होतो आहे स्टँडचा. हा 4था. साधारण स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं असेल. 1 स्क्रू, 2 स्क्रू, 3 स्क्रू, 4 स्क्रू, बरोबर. ही आडवी तुमची पट्टी आली. हे जे खाली जे होल दिसत आहेत त्याच्यामध्ये ट्यूब लागणार. हे ट्यूब आहे तिकडे काढून ठेवले, 38 ट्यूब आहेत. ते ह्याच्यामध्ये पूर्ण सगळं झाल्यानंतर त्याला टाकी वगैरे बसवल्यानंतर त्याच्यामध्ये जाणार. पण हा बेस आहे, खालचा बेस. ठीक आहे, ही पट्टी, हे कॉलम झाले तुमचे. पुढचं ह्याच्यामध्ये बेस स्टँड येतं ते हे पाय आहेत त्याचे वरचे. हे बघा हे त्याने जोडून ठेवलेत हे अशा प्रकारे. ह्या गॅपवरती टाकी बसते. हा बघा असं आहे. हे बघा इथे स्क्रू आहेत, हे त्यांनी जोडलं आहे. म्हणजे ह्या प्रकारात जोड. हे 1 2 3 आणि 4, बरोबर. हे बघा आता एका साईडने ते उभं करत आहेत. म्हणजे ते जे बेस आहे, त्याचे पाय आहेत ते इथे त्याला जॉईंट केलं जातं आहे. त्याच्यामध्ये पण सेम ह्या स्ट्रक्चरमध्ये येईल. हा त्याचा पूर्ण फिट आहे, इथे जॉईंट होतं. हे बघा 1 2 3 4 हे अगोदर करून बसवलं आहे. हे जे आहे ना हे अगोदर केलं आहे. हे 2 स्क्रू, हे इथे 2 स्क्रू. आता सेम असेच तुम्हाला 4 करायचे आहेत पुढे. हां इथे 1 2 3 आणि 4. त्याच्या अगोदर त्यांनी हे असे ते बनवून ठेवले. हे बघा 4 बाजूला 4. ठीक आहे, ह्या आपल्या सपोर्टिंग पट्ट्या आहेत. ह्या पण 4 असतात, 1 2 3 आणि 4. हे असं क्रॉसमध्ये बनवलं हे करतायत, ते जॉईंट करतायत. इथून कळेल तुम्हाला. ठीक आहे, हे बघा हे 2 पाय त्याला जॉईंट झालेत अशा प्रकारे. आणि त्याच्यामध्ये हे क्रॉस टाकलं आहे बघा त्याने सपोर्टिंगसाठी. आणि हे पूर्ण स्टीलमध्ये मटेरियल आहे. ठीक आहे, आपल्या खाऱ्या हवेसाठी एकदम बेस्ट. ठीक आहे, हा पुढे क्रॉस कंटिन्यू झाला आणि तिसरा क्रॉस तिकडे येणार. म्हणजे ह्या पट्ट्या आहेत 1 2 3 4 5 6 पट्ट्या येतात. त्या क्रॉसमध्ये फिटिंग होतं. आणि हे अशा प्रकारे त्याचं पाऊंड म्हणजे पाय जोडला जातो. 2 स्क्रू 1 2 3 आणि 4. ठीक आहे, साधारण तुम्हाला हे आता पूर्ण बघितलं तर असं दिसेल. हा बेसमध्ये बघा बघितलं. हे आता इथे तिसरा पाय तयार होतो आहे त्याचं. सेम रिप्लिकेट करायचं आहे ते. 1 2 3 आणि 4 चारही तसेच बसवत आहेत ते. पावसाची चिन्ह दिसत आहेत आज. दिवाळीत मिरग चालू झालो. ठीक आहे, बघा सेम 4था त्यांनी तसाच जोडला बघा. ठीक आहे, पण तो उलटा बसवला आहे. म्हणजे हे बघा ह्याची बाजू ही, त्याची बाजू ती क्रॉस उलटी बसली. ही म्हणजे त्याची प्लेन बाजू बाहेर आली. हे बघा तशीच तिकडे ती प्लेन बाजू बाहेर आली. जोडताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे काय डबल काम होणार नाही. पेडणेकर म्हणून आहेत, त्यांच्याकडे आपण आता तारकर्लीमध्ये हे सिस्टीम बसवतो आहे, सोलर वॉटर हीटर सिस्टीम. त्यांनी हे स्टँड बसवलं आहे बघा, हे पाण्यासाठी बेस बनवलं आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यावरती टाकी राहणार 500-600 लिटर. त्याच्याखाली ही वॉटर हीटर आणि हा ही टाकी बसणार इकडे. आणि त्याच्याखाली तुमचे बाथरूम. म्हणजे 1 स्टेप, 2nd स्टेप, 3rd स्टेप. 3rd स्टेपला तुमचे बाथरूम जर असतील तर फ्लो चांगला राहील पाण्याचा. ठीक आहे, साधारण असं स्ट्रक्चर असेल दाखवल्याप्रमाणे. ह्याच्यावरती टाकी येणार आणि हे ट्यूब असे बसतील इथून इथे, बरोबर. ह्या 38 ट्यूब आहेत 500 लिटरसाठी, बाजूला काढून ठेवल्या आहेत ट्यूब. जर बेस तयार झाला ह्याच्यामध्ये अजून सपोर्टसाठी हे बघा हे छोट्या पट्ट्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. ह्या 8 पट्ट्या आहेत आणि ह्या 3 पट्ट्या आहेत त्यामध्ये लागणार. हा क्रॉस आहे, इथे क्रॉस पण एक स्क्रू लागतो, बरोबर. हा क्रॉस, ही पट्टी क्रॉस आहे बघा, ही क्रॉस आहे पहिला. हा 2 3 तिकडे आणि हा 4था.
हा 5. सेम इकडे पुढे 1 2 3 4 5 पुढे तसं सेम. आणि काम बघा इथे छान केलं, मजबूत बेस बनवला आहे. म्हणजे प्रॉपर पाणी फ्लो होणार आहे ते इथून पूर्ण प्रॉपर फ्लो टाकीमध्ये जाणार सोलर वॉटर हीटरच्या. आणि त्याच्या खाली सगळे बाथरूम आहेत, खाली रूम्स आहेत त्यांचे. आणि हे बघा दक्षिण साईडला बसत आहेत हे, म्हणजे मोस्टली सगळा जो सोलारचा जो पॅनल्स किंवा ट्यूब्स म्हणा सगळे दक्षिण फेसिंगला बसत आहेत. ठीक आहे. हे बघा समोर ओपन आहे, म्हणजे तुम्ही इकडे पूर्ण हे दिवसभर ऊन मिळेल त्यांना. असा बेस आहे बघा. जोडून सगळं झालेलं आहे, पाऊस आहे पूर्ण त्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही. एक्स्ट्रा जे हे क्रिस क्रॉस जोडलेत हे बघा, एक आतली बाजू आहे ती बाहेरून ठेवली आहे हे बघा हे. ठीक आहे. इथे स्टँड आणि ही बाहेरची बाजू उलटी बसवली आहे, म्हणजे प्लेन बाजू आतमध्ये प्लेन बाजू बाहेर. ठीक आहे. त्याच्यानंतर टाकीच्या सपोर्टसाठी हे 2 पट्ट्या टाकल्यात इथून हे बघा, हे पूर्ण तिथपर्यंत. ठीक आहे. ही एक पट्टी एक्स्ट्रा मगाशी दाखवलं नाही, ही एक पट्टी आणि ही एक पट्टी. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त सपोर्टसाठी ते एक पट्टी आली आहे, ही आतली बाजू प्लेन आहे. ठीक आहे. सेम ही एक पट्टी इथे आली, आतली बाजू प्लेन आहे, म्हणजे प्लेन बाजू आतमध्ये ठेवली आणि ही बाजू बाहेरून ठेवली हे बघा. ठीक आहे. तशीच इथे इकडे पण तसे झालेत, पुढे पण येणार, त्याच्या पुढे पण येणार. आता ह्याचं काम चालू आहे. ही आडवी पट्टी डायरेक्ट जवळपास तुम्हाला असं हे सगळं तुम्हाला असं दिसेल जोडल्यानंतर. आता ह्याच्यावरती बाकी काम काय, एक टाकी येणार मोठी, साधारण 11 फूट लांब आहे, 500 लिटरमध्ये. आणि ह्या सगळ्या ह्या ट्यूब आहेत, सगळ्या 38 ट्यूब आहेत, ते हे इथे इन्स्टॉल होतील. ही बाजू त्याची एक बाजू वरची बाजू टाकीमध्ये जाईल आणि एक बाजू इथे खाली राहील. ह्या होल हे 38 होल आहेत सगळे. ठीक आहे. आणि हे फेसिंग सगळं असं आहे. पावसामुळे थोडंसं काम करायला अडचण येते, त्यामुळे व्हिडिओ पण नीट काढता येईल. आता पण पाऊस चालू आहे कंटिन्यू. ही टाकी इथे येणार, ही इथे वॉटर हीटरची टाकी आणि याच्या खाली हा स्लॅब आहे, ह्याच्या खाली बाथरूम, म्हणजे तुम्हाला वॉटर फ्लो व्यवस्थित राहील. हे वरून सपोर्ट देत आहेत आता. हा सपोर्ट हे बघा. ठीक आहे. थोडं सांभाळून काम करायचं ह्याच्यावरती, कारण ह्याला कडेला धार भरपूर असते, शार्प असतात, कट होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे पट्ट्या कुठल्या आहेत, ही एक पट्टी, ही 2, ही 3, ही 1 2 ही 3, मागे तो क्रिस क्रॉस. ठीक आहे. सेम हे इकडे तेव्हा जोडतो तिथे. ठीक आहे. हे जोडले. हा सपोर्ट 1, हा 2, तो 3 आणि पुढे तिकडे 4 येणार कॉर्नर. शेवटचं काम टाकीची स्क्रू. स्ट्रक्चर बनवले हे काय खोबरे तेल लावते पूर्ण. कसं आता उद्या होईल, पाऊसच चालू आहे, काय गावात करायला. काच बसते नाही तिकडे, ग्लास. काय नुसतं स्टँड आहे.
काय हो हे नुसतं टेकवायचं आहे का? तुम्ही सॅम्पल तेला द्या ना. हां शॅम्पू तुम्ही केलेत ना रेकॉलचे हो शॅम्पू लावून करतो हां तेल लावता नाही सॅम्पल तेल मरत नाही कवर मरत नाही हां मरत नाही शॅम्पूला आयुष्य किती झालं. हीट झाली की सुकून जातं ते. बरोबर तुम्हाला लावायचे का तुम्हाला खाली ठेवायचे कुठे वाकडे होते ते फटकीन मारून द्यायचं. पुढे तुम्हाला बसत नाही वायसर तुम्हाला बसलं येतो ना आपला वायसर बसलं येतो खाली खाली ठेवा ठेवा तिथं खाली तिथं खाली ठेवा हां तिथं ठेवायचं मग टाकायचं टाकायचं म्हणजे गोल गोल फिरून वायसर आत जातो मग लिकेज होतो. वायसर मग बघा हे कसा करायचा? सांगतो मग काका तुम्हाला हिटर दिलं टाकाल कुठं ठेवला खाली ठेवा खाली आता शेवटचं काम चाललं आहे. ट्यूब सगळे इन्स्टॉल होत आहेत. ही काय उलटी वायसर उलटा हो हे सगळे आपले प्लंबर्स आहेत. खास इन्स्टॉलेशन आणि डेमोसाठी आले आहेत आपल्याकडे ह्या सोलर वॉटर हीटर बघण्यासाठी कसा जोडतात वगैरे कसं इन्स्टॉलेशन चालतं ते. हे बघा काही कुडाळवरून काही कणकवली काही सावंतवाडी काही मालवणचे आहेत आपले. वायसर सरकत आणि खूप वर सरकत असते लावा लावा बिंदास आधा बिंदास. काय बोले ना हीटर घेऊन आणतो हीटर लगेच आणतो तुम्हाला. हां हां पूर्वी होती आता नाही. सगळ्या ती बार किंवा आत घालायची ती बार किंवा खाली तिथे खायचे नाही खायची बस आता गोल आहे तर हात बघा एकदम असं गोल